नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपल्या सगळ्यांची आवडीची मालिका विसरू नको तू मला च्या आजच्या भागाचा खास एपिसोड रिव्ह्यू. मित्रांनो, ही मालिका खरंच खूप छान आहे. स्टोरी इतकी रंजक वळणावर आली आहे की तुम्ही ही मालिका अजिबात मिस करू नका आणि नक्की बघा. चला तर मग पाहूया आजच्या भागात नक्की काय घडलं ते. आजच्या भागाची सुरुवात एका मोठ्या ड्राम्याने होते. सूर्या काल नलूच्या दारात गुडघे टेकून माफी मागत असतो, पण नलू त्याला माफ न करता सरळ वच्छीला म्हणजे सूर्याच्या आईला फोन लावते. फोनवर नलू वच्छीला ठणकावून सांगते, तुझा मुलगा माझ्या दारात गुडघे टेकून बसलाय आणि माफी मागतोय. हे ऐकून वच्छीचा तिळपापड होतो. नलू पुढे वच्छीला सुनावते की पापाचा घडा तुझा भरला आहे आणि तो तुला लवकरच फळ दाखवणार. असं बोलून नलू फोन तर कट करते आणि वैदेहीला सांगते, वैदू हा गेला की दारं लावून घे, उगाच गुरंढोरं आत येतात. तेवढाच सूर्या वैदेहीसमोर हात जोडतो, पण वैदेही त्याला स्पष्ट सांगते की हात वगैरे जोडू नको. सूर्या स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो, पण वैदेही त्याला खडसावून सांगते, गोष्ट ही नाही आहे सूर्या, गोष्ट ही आहे की हे सगळं घडत असताना तू तिथे होतास आणि तू ते थांबवू शकला नाहीस. मला तुझ्यावर शंका येते, तू कधी चांगला वागतो तर कधी हे असं घडतं. ती सूर्याला तिथून निघून जायला सांगते. सूर्या निघून गेल्यावर वैदेहीला त्याचे गुडघे टेकणं आणि आधीच्या काही गोष्टी आठवायला लागतात. बाहेर पाऊस सुरू झाल्यावर वैदेही गेट लावायला जाते, तेव्हा तिला खाली सूर्याचं घड्याळ पडलेलं दिसतं. हे तेच घड्याळ असतं जे वरदने मारताना पडलं होतं. वैदेही ते घड्याळ उचलून घरात निघून जाते. इकडे तिकडे सूर्या जेव्हा घरी पोहोचतो तेव्हा घरात भयानक वातावरण असतं. घर अस्तव्यस्त झालेलं असतं आणि वच्ची तिच्या खुर्चीवर बसून असते. सूर्याला पाहताच चिंगळी उठते. सूर्या विचारतो, बयो काय झालंय? तेव्हा चिंगळी त्याच्यावर भडकते, त्या देसाईंच्या दारात पाय ठेवायची तुझी हिंमत कशी झाली? तेव्हा वच्छीही त्याला बोलते. सूर्या वच्छीला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण मामा सुधाकर मध्येच पडतो. जनी आजी सूर्याची आणि न्यायाची बाजू घेण्याचा प्रयत्न करते, पण वच्ची जनी आजीलाच सुनावते. सूर्या सरळ वच्चीकडे बोट दाखवून बोलतो, तू जे सकाळी केलंस ना तिथे तू चुकली होतीस. असं बोट आईला दाखवून बोलल्यावर वच्चीच्या डोळ्यात पाणी येतं. सुधाकर आणि चिंगळी सूर्याला खूप वाईट साईड बोलतात. जनी आजी सूर्याची बाजू घेते तेव्हा राग आलेली वच्ची जनी आजीलाच घर सोडण्याची धमकी देते. यावर जनी आजी दुःखी होऊन रडत रडत जाते. वच्ची रडत रडत सूर्यावरच खापर फोडते आणि म्हणते, मी वांजोटी झाली आहे काय ना, त्या देसायांनी मला पोरकं केलं आणि आज मी वाजोंटी झाली आहे. चिंगळीसुद्धा सूर्याला बोलते की उद्या जर बयोला काही झालं ना तर तुला माफ करणार नाही. दुसरीकडे देसाईंच्या घरात वैदेहीच्या हातात एक पत्र असतं. तेच पत्र जे वैदेहीच्या घरात फेकलेलं असतं. वैदेही म्हणते, कशावरून हे पत्र? तांडेल यांनीच फेकलं आहे कायद्याने. तर तेव्हा कायद्याने जायचं असेल तर हा पुरावा हवा. काय माहीत तांडेल आणि देसाईंच्या वादात तिसरा कोणीतरी हात धुवून घेत असेल. तिचे बाबा आणि नलू तिच्या या विचारांशी सहमत होतात, पण वरद अत्यंत चिडतो आणि आईशी म्हणजे नलूशी असभ्यपणे वागू लागतो. तो नलूला ओढत बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आणि बोलतो की तुला कायद्याने जायचं आहे ना, जा ना, मग कोर्ट कचेरीच्या पायऱ्या पायपीट घासत बसू आपण आणि काय होणार आहे हे पाहू. तेव्हा नलूला बोलतो की तू एक काम कर, तू जा त्या वच्चीच्या आरती ओवाळ, मी तुला घेऊन जातो. हे पाहून वैदेहीचा पारा चढतो. ती वरदला रोखते आणि ठणकावून सांगते, यापुढे आईशी असं वागलं ना मला चालणार नाही. चल आत्तीची माफी माग. तेव्हा वरद बोलतो की मी आणि माफी? तेव्हा वैदेही बोलते की हो, माफी माग आत्तीची. तेव्हा वरद बोलतो की ती माझी आऊशी आहे. तेव्हा वैदेही बोलते की ती तुझी जरी आई असली ना, मला तिने आईप्रमाणे जीव लावला आहे आणि तिच्यासोबत असं वागलेलं मला मी खपवून घेणार नाही. वरद न माफी मागताच तिथून रागाने निघून जातो. इकडे वच्ची घरात स्वतःला कोंडून घेऊन रडत असते. दिगू तिला पाणी द्यायला येतो आणि दिगू बोलत असतो की बयो दार उघड ना बयो. तेव्हा वच्ची दरवाजा उघडते. दिगू तिला पाणी देतो, पण वच्ची नाही बोलते. तेव्हा दिगू रडून बोलत असतो की बयो माझं काही चुकलं का गं बयो, आणि तो रडायला लागतो. तेव्हा वच्ची त्याला जवळ घेते आणि बोलते की रडू नको दिगू, तुझं काहीही चुकलेलं नाही आहे, तुझ्याशिवाय मला कोण आहे रे, असं बोलून ती रडायला लागते. इकडे सुलेखा वैदेहीला सूर्याबद्दल सांगते की त्याच्या आईचा स्वभाव अख्ख्या जगाला माहिती आहे, म्हणजे अख्ख्या गावाला. ती सगळ्यांना माफी मागायला लावते आणि तिच्या मुलाने सूर्याने तुझी माफी मागितली. सूर्या किती चांगला आहे, तू त्याच्याबद्दल विचार करायला हवा वैदेही. तेव्हा वैदेही सुरुवातीला तिला टाळते, पण वैदेही बोलते की जा, बाहेर काम आहे, जा पटकन. तेव्हा सुलेखा बोलते की तू पण ना. तेव्हा सुलेखा चालली जाते.
पण सुलेखा गेल्यावर वैदेही मनात विचार करत असते की सुलेखा म्हणते त्यात खरंच तथ्य आहे. हा मुलगा त्याच्या आईपेक्षा खूप वेगळा आहे. आणि तेव्हा वैदेही सूर्याबद्दल विचार करायला लागते. आणि मित्रांनो, याच वळणावर आजचा हा धमाकेदार एपिसोडही इथेच संपतो. तर तुम्हाला काय वाटतं? वैदेही आता सूर्याबद्दल आपला दृष्टिकोन बदलेल का? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन एपिसोड रिव्ह्यूसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.